जैन धर्मामध्ये काहीतरी सुधार यावा अशी मागणी आहे। आता जो हा जैन धर्म आहे ना, हा खोटा जैन धर्म आहे। चला पुढे जाऊया आपण। जैन समाजावर जेव्हा ते एवढं बहुसंख्येने आले होते तेव्हा हा प्रशासन कुठे होता, आणि आता मराठी माणूस आलाय तेव्हाच हे लोक कसे आपल्याला हे करतायत, दबाव टाकतायत। हे सगळ्यांना आपल्या मराठी माणसांना आज समजलं पाहिजे। जेव्हा मीरा भाईंदरला मराठी मोर्चा झाला होता तेव्हा पण हेच घडलं होतं, आताही हेच करताय। हे आता समजलं पाहिजे लोकांना, समजलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी माणसाचा विजय असो। पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं, तुम्ही काय सांगाल? पोलिसांची जबरदस्ती पोलिसांनी जैन समाजावर कारवाई केली नाही। तुम्ही मला बघितलं, माझा घड्याळ पण तुटला या गोष्टीमध्ये। आमचं मराठा आरक्षण झालं, त्याच्यावर गुन्हे नोंद झाले, परवानगी घेऊन केलेली आंदोलन होती। धनगर आरक्षण झालं किंवा अन्य शेतकरी आंदोलन असतील याच्यावर लगेच गुन्हे नोंद होतात। तर आता ह्या आंदोलनाला म्हणजे मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय आलेला असताना त्याच्याविरुद्ध जर एखादं आंदोलन होते, आक्रमक आंदोलन होते, कुठे शस्त्र काढण्याची जर भाषा होते, तर त्यांच्याविरुद्ध नक्की तुम्ही काय कारवाई केलेत, किती जणांवर गुन्हे नोंद केलेत, हा प्रशासनाला एक प्रश्न विचारण्यासाठी खरं तर मराठी एकीकरण समिती किंवा संपूर्ण एक मराठी समाज इथे आज एकत्रित येतोय। इकडे न्यायालयाची अवमानना होते आणि ह्यांची जी मगरुरी आहे ती कुठेतरी थांबायला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही आज इकडे एकत्र येत आहोत। आमचा कुणालाही विरोध नसतो, पण जर तुम्ही जर इकडचा न्यायव्यवस्थेला जर बोलणार असाल आम्ही शस्त्र उचलू, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही इकडचे स्थानिक आहोत, इथे आम्हाला जे हवं ती मागणी आम्ही नक्की करणार। सर, इनका तो कहना ये है कि यहाँ पर कोई भी ऐसा वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन का कोई भी ऐसा रिपोर्ट आया नहीं है कि कबूतर से बीमारी फैल रही है। डॉक्टरांचा ह्याच्या आधीच रिपोर्ट आलेला आहे, ह्यांनी कदाचित तो वाचला नसेल किंवा ह्यांना ते वाचता येत नसेल, तर त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये जो संभ्रम आहे की कालच परवा आम्ही एक गुजराती डॉक्टर आहेत कोठारी म्हणून, त्यांनीच एक भला मोठा लेख लिहिला आहे कबुतरांमुळे काय काय होतं, त्यांच्या विष्ठेमुळे काय काय होतं, त्यानंतर त्यांचे पंख असतात त्यातनं जे सूक्ष्मकण निघतात त्यामुळे दमाचे रोग बऱ्याच जणांना झाले आहेत। तुम्ही जर अंधेरी ह्या साईडला बघाल तर तिकडे कबूतरखाने सरकारने बंद केलेले आहेत, तर ते वेडे आहेत का? आणि इकडचे कबूतर तुम्हाला एवढीच जर हौस आहे ना, तर तुम्ही तुमच्या घरी न्या कबूतर, आम्हाला काही म्हणणं नाही, तुमच्या घरी पाळा, तुम्हाला काय करायचं ते करा। काही लोकांचं बोलणं आहे की हे हा पब्लिक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण तुम्ही दाखवा ती प्रायव्हेट प्रॉपर्टी। मग तुम्ही रस्त्याच्या मध्ये काही नाही करू शकत। इथे येणारा जाणारा तुमचा दुचाकी स्वार असेल, त्याच्यामध्ये जर कबूतर आला आणि अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असणार? सैकड़ों हजारों वर्षों से कबूतरों को दाना डाला जा रहा है, तो इस अभी ही क्यों एक लक्षात ठेवा, तेव्हा कबुतरांची संख्या काय होती आणि आता संख्या काय आहे, तेव्हा गाड्यांची संख्या काय होती आणि आताची संख्या काय आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक सांगतो, हे कबूतर इकडे जेव्हा बसतात त्यांना आयतं खायला मिळतं। कुठल्याही प्राण्याला त्याचं अन्न हे तो शोधतो, त्याला तुम्ही आणून टाकणार, तुम्ही त्याला आळशी करत आहात, ते कबूतर बाहेर ना येऊन इकडेच बसतात, त्याच्यामुळे इकडे त्यांची संख्याही वाढत चाललेली आहे। हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे। पोलिसांनी असं करू नये, सर्व समान कायदा असतो, त्याच्यामुळे त्या आंदोलनाला जर तुम्ही सहकार्य केलं, तसं आम्ही आंदोलन करत नाही, आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। न्यायालयाचा जो आदेश आहे त्याचा अवमान होत आहे, तर त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याला समर्थन करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे। त्यामुळे पोलिसांनी बळजबरी किंवा त्यांच्या आंदोलनाच्या वेळी मुक होऊन जे त्यांनी हे केलेलं आहे तसं करता आमच्यावर बळजबरी करू नये। महाराष्ट्रामध्ये जर न्यायालयाचा जर अपमान करण्यासारखी गोष्ट घडत असेल किंवा ह्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र शासनाला एक आव्हान देणारी वक्तव्य होत असतील, तर नक्कीच हे महाराष्ट्रात हे कुठेतरी एक दुर्दैव आहे। आणि त्या माध्यमातून किंवा या प्रशासकीय व्यवस्था शासकीय व्यवस्थेच्या आडून जर इथल्या मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न कुठेतरी होत असेल, तर नक्कीच इथला मराठी माणूस शांत बसणार नाही। हे सांगण्यासाठीच आज मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून हे आंदोलन घेण्यात आले। खरं तर समिती एखादी किंवा एखादी संघटना घेत असली तरी हे आंदोलन कोणताही झेंडा न घेता फक्त मराठी किंवा मराठी माणसाला जे काय आव्हान दिलं जातं, छुपं आव्हान, त्याच्या विरोधाचा एक अजेंडा आहे। त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं आमचा जैन समाज असेल ह्याला कुठच्याही पद्धतीनं आम्ही बोलत नाही, परंतु काही लोक त्याला कुठेतरी धार्मिक रंग देण्याचा जो काय प्रयत्न करत आहेत त्या गोष्टीला आणि प्रशासन असेल पोलीस प्रशासनाला एक जाब विचारण्याकरता खरं तर हा एक हे आहे।